नमस्कार मित्रमैत्रिणींनो, शुभदास ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. कसे आहेत सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतात. स्वस्त राहा, मस्त आणि मजेत राहा. आता बघा, मी आज काय आपल्याला गडबड आहे. आता सिम्पलचा मेकअप करून एखाद्या कार्यक्रमाला जर जायचं असेल तर पटापट कसं आणि कमी साहित्यामध्ये घरच्या घरी जे काही तुमच्याकडे आहे, विको म्हणा किंवा फेअर अँड लवली, ह्या दोन ह्याच्यामध्येच फक्त मिळतं ते बघा. दोन पावडर एक आणि विको, या दोन साहित्यामध्येच आपलं आणि एक लिपस्टिक, असे तीन साहित्यामध्येच पटदिशी झटकीपट सिंपलचा मेकअप कसा होईल, कसं करता येईल ते मी दाखवणार आहे. तर चला, तर मग पहिला चेहरा क्लीन करून घ्यायचा आहे. तर बघा, पहिला चेहरा आपला क्लीन करून घ्यायचा आहे. चेहऱ्याची डस्ट निघून जाण्यासाठी चेहरा, कोणाकडे क्लिन्झिंग असेल तर क्लिन्झिंगनी करा, नाही तर साबणाने चेहरा धुवा. आणि थोडासा स्किन जर ड्राय असेल तर जरा मॉइश्चरायझर त्याच्यावर लावून घ्या. तर चला, पहिला क्लिन्झिंग करून घेते मी. तर बघा, पहिला चेहरा क्लिन्झिंगनी क्लीन करून घ्यायचा. माझा चेहरा ड्राय असल्यामुळे जरा मी ती ऑइल बेसिक क्रीम वापरून चेहरा क्लीन करते. हे बघा, मी चेहरा ना क्लिन्झिंगनी क्लीन करून घेतलेला आहे, क्लिन्झिंग मिल्कनी. आणि चेहऱ्याला ना मॉइश्चरायझर लावून घ्यायचा आधी. बघा, मी चेहऱ्याला माझ्या मॉइश्चरायझर लावलेले आणि आता घेतलेले विको. तर बघा, आता मी घेतलेला आहे विको. हां, नाही दुपारी हे करेन ना. हो. तर बघा, आता सगळीकडनं विको लावून घेतलेलं आहे मी आता सगळ्या चेहऱ्याला. तुम्ही फेअर अँड लवली असेल तर फेअर अँड लवली लावा, जे तुम्ही डेली यूज करता ते लावा. म्हणजे बाहेरनं काही विकत आणण्यापेक्षा आहे तर घरच्या घरी जे प्रोडक्ट्स आहेत त्यामध्ये पटपट आपण मेकअप करूया सिम्पलचा. आणि बघा, आता नंतरनं पॉन्ड्स पावडर घेतलेली आहे. पॉन्ड्स पावडर सगळीकडे व्यवस्थित लावायची. हे पहा, पावडर लावून घेतलेली आहे मी सगळ्या चेहऱ्याला. मेकअप हा लिपस्टिक लावल्याशिवाय पूर्ण व्यवस्थित दिसत नाही. मेकअप कधी पूर्ण होतो लिपस्टिक झाल्याशिवाय, लावल्याशिवाय नाही. बघा, आता डोळ्याचा मेकअप करून घ्यायचा. आय शॅडो बघा, मेकअप हे शॅडो लावून टाकायचा अगदी लाईटली हे. आणि त्याच टिप्सनी काय करायचं, लूज लावायचं. हे बघा, कानाकडे, हे बघा, गालापासनं ह्या उंचवट्यापासनं असं करून जरी तुम्ही हे बघा. आणि फायनली लिपस्टिक. सिम्पलचा मेकअप किती 15 ते 20 मिनटात, जास्तीत जास्त आपण 15-20 मिनटं धरूयात. तर 15 ते 20 मिनटात लाईटली मेकअप सिम्पलचा, घरच्या प्रोडक्ट्सपासून, म्हणजे घरच्या घरी असलेल्या सामानापासून, आपण डेली यूज करतो त्या सामानापासून झटकीपट असा मेकअप केलेला मी. बघा, तुम्हाला आवडलं का मैत्रिणींनो? आणि ह्याच्यासोबत एक आपण छोटीशी ना हेअरस्टाईल करूया, सिम्पलची अगदी. हे बघा, कसा वाटतो फायनल लुक. ॲब्रोजला थोडा टचअप केलं ना की झाला माझा हा सिम्पलचा मेकअप.
तर आता एक हेअरस्टाईल करूया म्हणून तुम्हाला म्हटलं मी हेअरस्टाईल करूया. तर एक हेअरस्टाईल करूया आपण. पटकी जट एक हेअरस्टाईल करून दाखवते. तर हा झाला लाईटली आणि सिम्पलचा मेकअप. घरच्या घरी कुठल्या कार्यक्रमाला जायचं तर पटकी झट आपण करू शकतो, होऊ शकतो. तर आता बघा हेअरस्टाईल तुम्हाला दाखवते कशी करायची. जास्त वेळ न घालवता पटदिशी आपण हेअरस्टाईल करूया. हे बघा हेअरस्टाईलसाठी मी काय वापरणार आहे, बन करायचं आपल्याला. हे बघा असे केस विंग्स घेऊन घेतलेत मी, सिंपल अगदी. तुम्हाला दाखवते कशी. हे असे घालायचे सगळे केस आणि इन घ्यायचं, इंटर्न करायचं. असे केस वळवायचे आणि हा असा बन. माझे छोटे केस आहेत त्याच्यामुळे थोडेसे बाहेर येतील. आणि हे बघा असा हा बन, सिंपलचा बन केलेला आहे. छोटे केस असेल ना, हे बघा छोटे केस असेल तर तुम्हाला मोठे कसे करायचे. हे असे बांधायचे, इथे युपिन्स लावायचे. दाखवते बांध, पण युपिन्स लावूया. हे पहा युपिन्स लावूया इथे. मेला गाठ बांधली तरी चालते, गाठ बांधून युपिन्स लावलं तरी चालते. हे बघा हे का कसं वाटलं बन, कशी वाटली हेअरस्टाईल तुम्हाला. आणि मेकअप बिंदी टिकल्याशिवाय तो पण पूर्ण होणार नाही, टिकली पण लावायची आहे. हे पहा मेकअप टिकली लावलेली आहे, तर टिकलीशिवाय पूर्ण होत नाही. आणि तुम्हाला हेअरस्टाईल पण दाखवते बॅक. हे पहा कसा वाटला माझा सिम्पलचा मेकअप, कसा वाटला ते मैत्रिणींना नक्की सांगा कमेंट्स करून. मेकअप आणि बन किती अवघ्या 15 ते 20 मिनटात मी केलेला आहे. मेकअप आणि बनसुद्धा. हे बघा बघा 3च प्रोडक्ट्स मी घेतलेले आहेत घरगुती. तर त्या म्हणजे घरगुती 3 प्रोडक्ट्स म्हटले तरी चालेल. घरची पॉन्ड्स पावडर, विको आणि लिपस्टिक. ह्यापासून मी या 3 वस्तूंपासूनच पटापट छानसा मेकअप केला आहे. कसा वाटला तुम्हाला? मला तर आवडला. तर कमेंट्समध्ये नक्की सांगा. चला तर मग भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये, ब्लॉग्समध्ये. असेच मी वेगवेगळं काही तुम्हाला पार्लरबद्दल
माहिती देईन, ट्रिक्स सांगेन. चला तर मग भेटूया अशाच नवीन एका व्लॉग्समध्ये, डेली व्लॉग्समध्ये. तर बाय बाय, टेक केअर.